चोरी म्हणजे काय, किंवा चोरी झाली, किंवा चोरी एखाद्या ठिकाणी चोरीची घटना घडली, असं आपल्याला बऱ्याचदा ऐकण्यात येतं. परंतु चोरी म्हणजे काय, त्याची कायदेशीर भाषा चोरीची काय आहे, आणि कुठल्या वस्तूंबाबत अशी घटना घडली की त्याला चोरी म्हटलं जातं, तर हे पाहूयात. तर चोरी म्हणजे की इंग्रजीमध्ये आपण त्याला थेफ्ट म्हणतो. आता भारतीय न्याय संहिता म्हणजे की BNS या कायद्यामध्ये कलम 303 मध्ये चोरीची व्याख्या सांगितलेली आहे, आणि त्यानंतर पुढील कलमांमध्ये त्याची शिक्षा सुद्धा सांगितलेली आहे. तर चोरी म्हणजे काय, तर थोडक्यात आपण इंग्रजीमध्ये पाहूया की चोरी म्हणजे काय याची व्याख्या काय सांगितलेली आहे. तर इंग्रजीमध्ये त्या व्याख्येप्रमाणे कलम 303 BNS मध्ये सांगितलेलं आहे की चोरी म्हणजे हुएवर इंटेंडेड टू टेक dishonestly any movable property out of the possession of any person without that person's consent moves that property in order to such taking is said to commit theft. आता काय म्हटलेलं आहे याच्यात की कलम 303 प्रमाणे की जो कोणी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीच्या तिच्या संमतीशिवाय तिची कोणतीही जंगम मालमत्ता, जंगम मिळकत, जंगम प्रॉपर्टी तिच्या ताब्यातून अप्रामाणिकपणे काढून घेण्याच्या उद्देशानं ती वस्तू इतरत्र हलवतो, घेऊन जातो किंवा स्वतःच्या ताब्यात ठेवतो, त्याने तेव्हा चोरी केला असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आता साधी सरळ भाषा, साध्या भाषेत जर सांगायचं झालं की जो कोणी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय, म्हणजे एखाद्या व्यक्तीची आता एखादी वस्तू आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या शेतात कुठली मालमत्ता ठेवली आहे, किंवा झाडं आहेत ते कट करून घेऊन गेले समजा, किंवा जनावरे आहेत ते रात्रीच सोडून पळून घेऊन गेले, किंवा त्याच्या मौल्यवान जी काही आता जंगम मालमत्ता आहे, जी काही मिळकत आहे. आता जंगम मालमत्तामध्ये कुठलं एखादं वाहन असेल, सोनं असेल, किंवा इतर कुठलीही वस्तू जी की स्थावर मिळकत नसावी, जंगम मालमत्ता त्याच्यामध्ये कुठलीही वस्तू जी की हलवता येते, ती वस्तू एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते, अशी वस्तू जर एखाद्या व्यक्तीने, जो कोणी असेल तो व्यक्ती त्या मालकाच्या, म्हणजे ज्याच्या मालकीची ती वस्तू आहे ती मौल्यवान वस्तू असेल अथवा त्याचं मूल्य थोडंफार कमी जास्तही असेल, परंतु त्या मालकाच्या, त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय ती वस्तू, ती मिळकत इतरत्र तो घेऊन जातो, त्याच्यामध्ये त्याचा तो अप्रामाणिकपणा आहे. आणि अप्रामाणिकपणाने त्या उद्देशाने तो ती वस्तू त्याच्या परस्पर त्याला न सांगता घेऊन जातो, त्याला आपण चोरी असे म्हणतो कायदेशीर भाषेमध्ये. म्हणजे